नमस्कार. आपला आजचा विषय आहे मोटार वाहन कायदा 1988 कलम 112 सेक्शन 112. आता या सेक्शनमध्ये काय आहे आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 112 हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे कलम थेट रस्ते सुरक्षेशी आणि वेगमर्यादेशी संबंधित आहे. लिमिट्स ऑफ स्पीड. कलम 112 वेगाची मर्यादा. हे कलम रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगांवर नियंत्रण ठेवण्याबाबतचे नियम स्पष्ट करते. मुख्य तरतूद काय आहे बघा या कलमामध्ये. कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवताना त्या विशिष्ट वाहनासाठी किंवा त्या विशिष्ट रस्त्यासाठी ठरवून दिलेल्या मॅक्झिमम म्हणजेच कमाल किंवा किमान मिनिमम वेग मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी वेगाने वाहन चालवू शकत नाही. वेग मर्यादा कोण ठरवते? राज्य सरकार किंवा अधिकृत संस्था. रस्ते सुरक्षा, रहदारीची स्थिती आणि सार्वजनिक हिताचा विचार करून विशिष्ट रस्ते किंवा भागांसाठी वेग मर्यादा निश्चित केली जाते. आता वाहन प्रकार. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी उदाहरणार्थ दुचाकी, कार, जड वाहने वेगवेगळी वेग मर्यादा असू शकते. अंमलबजावणी. रस्त्याच्या कडेला लावलेले स्पीड लिमिट्स बोर्ड ही त्या भागातील वैध वेग मर्यादा मानली जाते. चालकाने या फलकांकडे लक्ष देणे बंधनकारक आहे. आधुनिक काळात स्पीड कॅमेरा किंवा इंटरसेप्टर वाहनांद्वारे या कलमाच्या पालनाची तपासणी केली जाते. दंड आणि कारवाई. कलम 183 अंतर्गत या कलमाची कारवाई केली जाते. जर कोणी कलम 112चे उल्लंघन केले म्हणजेच वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवली तर त्याला कलम 183 नुसार खालीलप्रमाणे दंड होऊ शकतो. हलकी वाहने. लाईट वेट मोटर व्हेकल 1000 ते 2000 रुपये दंड आहे. मध्यम किंवा जड प्रवासी मालवाहू वाहने 2000 ते 4000 रुपये दंड. पुन्हा गुन्हा केल्यास ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले जाऊ शकते. हे कलम का महत्त्वाचे आहे? अपघातांची तीव्रता कमी करणे. वेग जितका जास्त तितकी अपघाताची तीव्रता आणि जीवितहानीची शक्यता जास्त असते. रस्त्यावरील नियंत्रित वेगामुळे चालकाला आणीबाणीच्या वेळी वाहन थांबवणे सोपे जाते. पदचारी सुरक्षा. शहरी भागात वेगावर मर्यादा असल्यामुळे पदचाऱ्यांचे संरक्षण होते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपण www.shasan24.com या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.